नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवले? पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 92 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा. लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्यकाल ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 1858 ते 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 शासन, जमीनदार, शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गहूची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, गटातनं बसणारा शब्द ओळखा. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सौंदर्य, ऑप्शन क्रमांक 2 माणुसकी, ऑप्शन गोडवा, ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक. तर ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 30 जानेवारी 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 9 मार्च 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? चीनमध्ये कोविड-19ची
खालीलपैकी लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रीती महेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 86वी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात? कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? भारतात सूचक योजनाचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी ग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 प्रथिने डॅश डॅश पासून तयार झालेले असतात? प्रथिने डॅश डॅश आम्लापासून तयार झालेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टिक आम्लापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पिवळा फॉस्फरसला डॅश डॅश ठेवतात? पिवळ्या फॉस्फरसला डॅश डॅशमध्ये ठेवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते? मार्गदर्शक तत्वात असलेली
ग्रामपंचायतीबाबतचे कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 स्थानिक प्रशासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ईस्ट वापरले जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पित्त हे डॅश डॅश अवयव तयार होते. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 1 यकृतमध्ये तयार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ॲमीटर वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 अणुमार्फत होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर लागणारा घाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिलिपाईन्स या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी डॅश या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? खालीलपैकी डॅश या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 1974. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगल पांडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 नेफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रीय विज्ञान दिन
कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 या वर्षी अस्तित्वात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पनगाडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे. संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 जालना या जिल्ह्यामध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी कळवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी भरते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सोडियम बायकार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व
नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रघुराम राजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 टी टी कृष्णमचारी, ऑप्शन क्रमांक 2 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन क्रमांक 3 कन्हैयालाल मुंशी, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहरी, ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू, ऑप्शन क्रमांक 3 ज्यूट, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा व युनायटेड स्टेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅशच्या राज्यात पसरलेले आहे? सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅशच्या राज्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 गांधी आर्यविन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली? गांधी आर्यविन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅशचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते? डॅशचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 1 एन रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश अधिवेशने झाली होती? भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश अधिवेशने झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 11 अधिवेशने झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.